यवतमाळ तसेच जिल्ह्यातील 7 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 2,25,960 रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई. यवतमाळ शहरातील वाढते संपत्ती विषयक उघड गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांनी सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकांना दिलेल्या निर्देशावरून दिनांक 16/5/2026 रोजी यवतमाळ उपविभागातील चोरी, घरफोडी, जबरी चोरी, मोबाईल साहित्य चोरी, इतर संपत्ती विषयक अवघड गुन्ह्यासंदर्भात पथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहिती आधारे एक सुरेश उर्फ जादू नरेंद्र मलांडे, वय वर्ष 24, राहणार पारवा, हवामोड आठवडी बाजार यवतमाळ. 2 राहुल उर्फ मच्छी वामन वागदरे, वय वर्ष 25, राहणार तलाव पैल यवतमाळ. तसेच एक विधी संघर्षित बालक यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता आरोपी क्रमांक 1 आणि 2 यांनी पोलीस स्टेशन यवतमाळ शहर गुन्हा क्रमांक 373/2026, पोलीस स्टेशन अवधूतवाडी अपराध क्रमांक 509/2026, पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण अपराध क्रमांक 178/2026, पोलीस स्टेशन बाभुळगाव अपराध क्रमांक 13/2026, पोलीस स्टेशन नेर अपराध क्रमांक 234/2026, पोलीस स्टेशन नेर अपराध क्रमांक 241/2026 अशा 6 दाखल गुन्ह्यांमध्ये घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून सोने, चांदीचे दागिने, नगदी रक्कम असा एकूण 1,74,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक याने पोलीस स्टेशन यवतमाळ शहर अपराध क्रमांक 379/2026 मध्ये घरफोडी केल्याचे कबूल करून त्याच्याकडून सोन्याचे दागिने, नगदी रक्कम असा एकूण 5,01,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरीलप्रमाणे 2 आरोपी आणि एक विधी संघर्षित बालक यांच्याकडून 7 घरफोडीचे गुन्ह्यामधील केलेल्या त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, नगदी रक्कम असा एकूण 51,260 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरीलप्रमाणे 2 आरोपी आणि एक विधी संघर्षित बालक यांच्याकडून 7 घरफोडीचे गुन्ह्यातील गेलेल्या मुद्देमालापैकी एकूण 2,25,960 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना पुढील कायदेशीर कारवाईकरिता पोलीस स्टेशन यवतमाळ शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन यवतमाळ हे करत आहेत. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात, श्री सतीश चौरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष गवंडे, पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू, पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर कायंदे, पोलीस अंमलदार अजय डोळे, रुपेश पाली, योगेश डगवार, प्रशांत हेडाऊ, ऋतुराज मेडवे, निलेश राठोड, मिलिंद दरेकर, महेश वाकोडे, प्रतीक नेवरे, सुनील पैठाणे, आकाश सूर्यवंशी, चालक युवराज जाधव सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे.